आता जवळ-जवळ 17 ते 18 वर्ष सर्व्हिस करत आहे. मी 4 वर्ष ढवळे हॉस्पिटल पालघर येथे जॉब केला आणि आता मी गायनेकॉलॉजिस्ट आणि ऑब्स्टेट्रिकमध्ये पालघर येथे आदित्य हॉस्पिटल येथे जॉब करत आहे. मी सध्या तिकडे सीनियर पदावर आहे. मी आता म्हणजे माझं एज जरी आता 40च्या आसपास आहे. मी पहिले जेव्हा स्टार्टिंगला नर्सिंग केलं हे मी ढवळेमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ इथून नर्सिंगसाठी जेव्हा कॉलेज चालू झालेलं ढवळे येथे त्या वर्षी 2005 साली ॲडमिशन घेऊन लग्नानंतर मी ॲडमिशन घेतलं. मला लग्नानंतर घरचा सगळ्यांचा सपोर्ट होता आणि मेन म्हणजे माझा मुलगा मोठा हा 1 वर्षाचा असताना मी नर्सिंग क्षेत्रात गेलेली. ह्यासाठी मला घरातल्यांनी पण पूर्ण सपोर्ट केला आणि मी आता GNM केलं. हे पण जॉब करून जवळजवळ माझं हे शिक्षण 2003 साली 12वी कंप्लीट झालेलं होतं. त्याच्यानंतर मी 14 वर्षाने GNM इथे पालघरमध्ये शांताई नर्सिंग कॉलेज इथे हे जेव्हा कॉलेज चालू झालं त्या वर्षी फर्स्ट इयरमध्ये मी 14व्या वर्षी ॲडमिशन घेतलं. म्हणजे 14व्या वर्षात मी पुस्तकालाही हातही नव्हता लावला. जॉब, संसार आणि मुलं आपलं हे सगळं कार्यरत असताना मी 2014-21 पासून जवळजवळ 14 वर्षाचा गॅप नंतर मी शिक्षण घेतलेलं आहे GNMमध्ये आणि मी हे असेल तरी मी 3rd इयरला 2nd क्लासमध्ये पास झाली. म्हणजे काहीच अनुभव नव्हता शिक्षणाचा, कारण 14 वर्षाचा गॅप नंतर शिक्षण घेणं ही खूपच मौल्यवान गोष्ट आहे. कारण आताच्या जेव्हा रेग्युलर आपण कॉलेज करतोय त्याच्यात सुद्धा शिक्षण हे आपलं रेग्युलर चालू असते आणि माझं जे शिक्षण झालं हे 14 वर्षानंतर मी GNMसाठी ॲडमिशन घेतलेलं. मी सध्या कार्यरत पालघर येथेच आहे. मी एवढं सांगेल का GNM एक कोर्स आहेच, हा 3 वर्षाचा आहे. त्याच्यानंतर 6 महिने इंटर्नशिप आहे. ह्याच्यानंतर जे GNMसाठी नंतर जरी कोर्स करायचा असेल तर BSc नर्सिंग आहे, MSc नर्सिंग आहे, हे स्वतःहून करू शकतायत. आणि जेव्हा कोरोना पिरियड होता, कोरोना पिरियडमध्ये आम्ही